नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये. तर तुम्ही अनेक प्रकारचे वडे बनवून खाल्ले असतील, पण मी आज तुम्हाला काळ्या डाळीपासून जबरदस्त आणि कुरकुरीत अशी वड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ही रेसिपी खानदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रत्येक सणामध्ये बनवली जाते. तर ही रेसिपी खूप कमी वेळामध्ये झटपट अशी तयार होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 वाटी काळी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि वजनाने पाहिली तरी अर्धा किलो डाळ आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या डाळीचे प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकता. ही डाळ आपण 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी अशा मोठ्या पातेल्याचा उपयोग केलेला आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालून ही डाळ आपण यात भिजवून घेऊयात. तर ही डाळ व्यवस्थित अशी भिजल्या जाईल अशा पद्धतीने या डाळीमध्ये आपण पाणी घालायचे आहे. डाळ बुडेल असे पाणी यामध्ये घालून आपण व्यवस्थित ही डाळ भिजवून घेणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने तरंगलेली डाळ ही व्यवस्थित अशी एकत्र पाण्यामध्ये मिसळून आपण भिजवून घेणार आहोत. तर ही डाळ मी सर्व व्यवस्थित अशी पाण्यामध्ये एकजीव करून घेतलेली आहे आणि आता त्यावर झाकण ठेवून ह्या डाळीला आपण 4 ते 5 तासासाठी भिजवून घेणार आहोत. जर तुम्हाला सकाळसाठी हे वडे तयार करायचे असतील तर तुम्ही ही डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवली तरीही चालेल. तर तुम्ही पाहू शकता मी ही डाळ 4 ते 5 तासासाठी व्यवस्थित अशी भिजवून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला झाकण खोलूनही दाखवत आहे. तर ही डाळ खूप छान आणि व्यवस्थित अशी भिजलेली आहे. तर हाताच्या साहाय्याने आपण ही डाळ अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून या डाळीचे सर्व साल आपण काढून घेणार आहोत. तर हे साल काढण्यासाठी मी एका मोठ्या वाटक्याचा उपयोग केलेला आहे आणि आता या पातेल्यामधून आपण अशा पद्धतीने पाणी या वाटक्यामध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता ही प्रोसेस खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे. तर भिजलेली डाळीमध्ये जे साल असते ते व्यवस्थित आणि पटकन असे हे साल निघल्या जाते. तर अलगद ही डाळीचे पाण्यातून आपण व्यवस्थित असे हे साल वेगळे काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण ह्या डाळीचे साल काढून घेणार आहोत. तर ही प्रोसेस मी 2 ते 3 वेळा केलेली आहे आणि खूपच पटकन ह्या डाळीचे सालेही पाण्यासकट बाहेर निघल्या जाते. म्हणजे व्यवस्थित अशी हे साल या पाण्यामध्ये निघल्या जाते आणि छान व्यवस्थित हे डाळही साफ होते. तर अशी प्रोसेस केल्यामुळे डाळीचे साल हे पटकन असे निघल्या जाते आणि तुम्ही पाहू शकता मी एवढ्या डाळींपासून हे साल काढून वेगळे करून घेतलेले आहे. आणि आता ही डाळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन मी तुम्हाला दाखवतही आहे. जरीही थोडेफार साल असले तरीही चालेल, पण ह्या डाळीचे साल काढणे खूपच गरजेचे आहे, नाहीतर हे वडे खायला थोडेसे वेगळे लागतात. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. तर त्यासाठी मी एका छोट्या मिक्सरचा भांड्याचा उपयोग केलेला आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे डाळ मी घालून घेतलेली आहे आणि आता पाणी न घालता हे वाटण आपण छान आणि व्यवस्थित असं रवाळ वाटून घेणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवतही आहे. मी खूप छान आणि मस्त असे हे बॅटर रवाळ असे वाटून घेतलेले आहे आणि चमच्याच्या साहाय्यानेही मी तुम्हाला दाखवत आहे आणि हाताच्या साहाय्याने प्रेस केले तर खूप छान आणि रवाळ असे हे बॅटर आपण वाटून घेणार आहोत. आणि आता एका मोठ्या वाटक्यामध्ये आपण हे वाटण करून घेतलेले सर्व डाळीची पेस्ट यामध्ये काढून घेणार आहोत. तर अशा मोठ्या भांड्याचा उपयोग आपण करणार आहोत कारण की ही डाळ आपल्याला नंतर फेटायची आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसरी ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाकण बंद करून हे बॅटरही वाटून घेणार आहोत.
म्हणजे डाळ व्यवस्थित अशी वाटून घेणार आहोत। तर मी दुसरी डाळही वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप बारीक आपल्याला पेस्ट करायची नाही, थोडीशी जाडसरच ही डाळ आपण वाटून घेणार आहोत आणि रवाळ अशी पेस्ट याची तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी सर्व डाळ ही व्यवस्थित अशी वाटून एका मोठ्या वाटक्यामध्ये ठेवून घेतलेली आहे। तर मोठ्या वाटक्यामध्ये ठेवल्यामुळे ही डाळ व्यवस्थित अशी आपल्याला फेटल्या येते, म्हणून आता आपण ही डाळ सर्व काढून घेतलेली आहे। आणि आता हे वडे छान आणि चविष्ट होण्यासाठी थोडा मसाल्याचा वापर आपण करणार आहोत। तर त्यासाठी मी 1 चमचा जिरे, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 ते 6 हिरवी मिरची, लसणच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घालून छान असे जाडसर याचे वाटण आपण करून घेणार आहोत। तर हे वाटण डाळीमध्ये घातल्यामुळे खूपच चविष्ट आणि जबरदस्त टेस्टी असे वडे तयार होतात। आणि जर तुम्हाला हे वाटण घालायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने याचे छान असे दरदरीत पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता वाटून घेतलेली सर्व डाळ आपण हे एकत्रित करून घेणार आहोत, कारण की आपण ही डाळ थोडी थोडी बॅटरने वाटलेली होती, म्हणून काही डाळ ही थोडी जाडसरही असली तरीही व्यवस्थित अशी एकजीव होईल। सर्व बॅटर आपण व्यवस्थित हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहोत। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे बॅटर मी सर्व एकजीव करून घेतलेले आहे। आणि आता त्यामध्ये आपण वाटून करून घेतलेले हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत। आता सर्व बॅटर आपण हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहोत। तर डाळीमध्ये हे सर्व मिरचीचे वाटण आपण एकत्रित व्यवस्थित असे करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आता ही डाळ जशी दिसते तशी नंतर ही ढिल्ली होत जाणार आहे, म्हणजे पातळ अशी हे बॅटर तयार होत जाणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आता जरीही हे बॅटर असे घट्ट असले तरीही नंतर हे बॅटर थोडेसे पातळ होणार आहे। तर आता हाताच्या साहाय्याने ही डाळ आपण 4 ते 5 मिनिटापर्यंत एकाच दिशेने अशा पद्धतीने फेटून घेणार आहोत। तर ही डाळ असे फेटल्यामुळे आपले वडे हे छान हलके आणि कुरकुरीत आणि आतून खूपच सॉफ्ट असे तयार होतात। तर मी यामध्ये कोणत्याही प्रकारचा इनोचा किंवा सोड्याचा उपयोग केलेला नाही आहे। फक्त अशा पद्धतीने डाळ आपण फेटली तर वडे खूपच चविष्ट असे तयार होतात। आणि या अगोदर मी मेंदू वड्याचा व्हिडिओही चॅनलला अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की पहा। त्याच पद्धतीने मी हेही वडे तयार करत आहे। तर आता हे बॅटर आपले तयार झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये मी थोडे पाणी घेतलेले आहे आणि या वड्याचा बॅटर या पाण्यामध्ये सोडून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर खूपच छान आणि व्यवस्थित असे पाण्यावर तरंगत आहे आणि हा वडा अजिबात पाण्यामध्ये मिक्स होत नाहीये, म्हणजे आपले बॅटर खूप छान आणि मस्त असे वड्यासाठी तयार झालेले आहे। आता आपण वडे तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल घालून व्यवस्थित असे तेलही तापवून घेणार आहोत। आता आपण दोघा हातांच्या साहाय्याने थोडेसे तेल लावून किंवा पाणी लावून आपण हे वडे तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी थोडेसे हाताला पाणी लावून घेतलेले आहे आणि वड्याचे थोडे बॅटर घेऊन हातामध्ये अशा पद्धतीने वड्याचा शेप तयार करून आणि मधोमध असे होल करून आपण मेंदू वड्यासारखा आकार या वड्यांना देऊन घेऊयात आणि अलगद दुसऱ्या हातावर अशा पद्धतीने वडा काढून घेणार आहोत आणि हळूवार पद्धतीने गरम तेलामध्ये हे वडे हळूवार पद्धतीने सोडून घेणार आहोत।
तर मी तुम्हाला दुसराही वडा अशाच पद्धतीने तयार करून दाखवत आहे। तर हाताला पाणी लावल्यामुळे हे वडे अजिबात हाताला चिटकत नाही आणि सहजपणे हे हातापासून वेगळेही होतात आणि खूप छान आणि मस्त शेप या वड्यांना येतो। तर अशा पद्धतीने मी हे वडे 4 ते 5 कढईमध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता गॅसची फ्लेम ही फुल ठेवून हे वडे आपण तयार करून घेणार आहोत। तर हे वडे तळताना अजिबात गॅसची फ्लेम ही मंद किंवा मीडियम ठेवायची नाही आणि वडे घातले की लगेचच त्याला चमचा लावायचा नाही आहे। 2 ते 3 मिनिटं झाले की हळूवार पद्धतीने सर्व वड्यांवर आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेल सोडून घेणार आहोत, म्हणजे वरच्या साईडूनही वडे छान असे क्रिस्पी तयार होतील आणि छान असे फ्रायही होतील। आता सर्वात अगोदर टाकलेला वडा हा मी चमच्याच्या साहाय्याने परतवून घेत आहे आणि त्याच पद्धतीने मी दुसरेही वडे चमच्याच्या साहाय्याने परतवून घेत आहे। आता दोघंही साईड व्यवस्थित अशी गोल्डन होईपर्यंत आपण 2 ते 3 मिनिटापर्यंत हे वडे छान असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर या वड्यांना जास्त वेळही लागत नाही आणि झटपट हे वडे तयारही होतात। आता सतत ढवळून हे वडे आलटून पलटून छान असे गोल्डन रंग येईपर्यंत आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त हे वडे तयार झालेले आहेत आणि कुरकुरीत असे हे वडे तयारही झालेले आहेत आणि मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे। तर लालसर आणि क्रिस्पी आपले वडे तयार झालेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता। तर मी चमच्याच्या साहाय्याने आपण हे वडे सर्व तेल गाळून एका डिशमध्ये काढूनही तुम्हाला दाखवत आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान क्रिस्पी आणि गोल्डन रंग या वड्यांना आलेला आहे आणि खूपच मस्त असे कुरकुरीत आणि चविष्ट असे वडे हे तयार झालेले आहे। आता मी तुम्हाला वडे टाकण्याची दुसरी पद्धतही दाखवत आहे। ज्यांना हाताने वडे येत नसतील तर तुम्ही ही पद्धतही उपयोग करू शकता। तर आपल्या घरामध्ये असलेला साधा डाळीचा चमचा आपण घेणार आहोत आणि त्याला थोड्यासा पाण्याचा हात लावून ओला करून घेऊयात आणि थोडेसे बॅटर घेऊन वड्याचा शेप देऊन व्यवस्थित असे त्यामध्ये होल करून अलगद असे तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तर चमच्याला आपण पाणी लावल्यामुळे हे वडे अलगद असे तेलामध्ये सुट्टे पडतात। तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही वडा तयार करून दाखवत आहे। तर खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। जो तुम्हाला ही पद्धत आवडत असेल किंवा जमत असेल तर तुम्ही या पद्धतीनेही वडा तयार करू शकता। तर वड्याला छान असा शेप देऊन आपण हळूवार पद्धतीने हेही वडा तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तर खूपच पटकन आणि झटपट हे वडे तयार होतात। तर अशा पद्धतीने मी यामध्ये 4 ते 5 वडे तेलात सोडून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच छान असा यावर रंगही आलेला आहे। आता चमच्याच्या साहाय्याने आपण दोघं साईड ही व्यवस्थित अशी परतवून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर या वड्यांना 4 ते 5 मिनिटापर्यंत कुरकुरीत असे फ्राय करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता हा जबरदस्त असा आपला वडा तयार झालेला आहे। आता आपण चमच्याच्या साहाय्याने सर्व तेल गाळून हे एका थाळीमध्ये सर्व वडे काढून घेणार आहोत आणि खूपच कुरकुरीत आणि जबरदस्त हे वडे तयारही झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मी सर्व वडे हे तयार करून एका मोठ्या डिशमध्ये हे वडे काढूनही घेतलेले आहे। तर या वड्यांना जास्त वेळही लागत नाही आणि झटपट असे हे वडे तयार होतात। तर हे वडे खूपच कुरकुरीत असतात आणि आतून सॉफ्ट आणि बाहेरून खूपच कुरकुरीत असे तयार होतात। तर तयार आहे आपले काळ्या डाळीपासून झटपट आणि चविष्ट असे उडदाच्या डाळीचे वडे। तर मी तुम्हाला एक वडा हा तोडूनही दाखवत आहे। तर तुम्ही पाहू शकता हा जबरदस्त
आतून अतिशय सॉफ्ट आणि वरच्या साईडून कुरकुरीत असा हा वडा तयार झालेला आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम असा हा वडा तयार होतो आणि त्यासोबत मी हिरवी चटणीही सर्व केलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे वडे शेजवान चटणी किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता. त्याचबरोबर लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट ही रेसिपी तयार करू शकता. आणि यासोबत मी हिरवी चटणीची रेसिपी अगोदर चॅनेलला अपलोड केलेली आहे. जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हे वडे तयार करण्यासाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सविस्तर सर्व माहिती सांगितलेली आहे आणि काही टिप्सही मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही या टिप्स आणि माहिती नक्की फॉलो करा आणि अशा पद्धतीने खानदेशी वड्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर फुल वॉचिंग.